शनिदेव म्हटले म्हणजे अशुभ, तेच आपण गृहीत धरत असतो. मात्र तसं अजिबात नसतं. शनिदेव अनेक राशींसाठी लाभदायक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुमची मिथुन रास देखील येते. आता वक्री होणाऱ्या शनिदेवांचे परिणाम समजून घेताना आपल्याला तुमची राशी, तुमचे राशीस्वामी आणि त्यांचं शनिदेवांसोबत असलेलं नातं, पत्रिकेतील स्थान, भावेशत्व या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. मिथुन रास ही सतत काहीतरी नवीन शोधत असते. वागण्यात, बोलण्यात दररोज तुम्हाला काहीतरी नाविन्य हवं असतं. तुम्ही रोज नवीन बोलण्याचा प्रयत्न करतात, नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात आणि तुमची वागणूक देखील त्याच प्रकारे असते. आता शनिदेवांच्या कार्यपद्धतीने नेमक्या याच्या विरुद्ध असतात. शनिदेव जेव्हा वक्री होतात तेव्हा एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं. म्हणजे झपाट्याने पळणारे तुम्ही, तुमचे विचार आता संथ होऊ लागतात. कारण शनिदेव तुम्हाला विचारतात, तू का पळतो? आता काही प्रश्नांची उत्तरं ही मौनात असतात. या गोष्टीचं मिथुन राशीला मोठं आश्चर्य वाटतं. कारण तुमच्या मते बोलणं हेच महत्त्वाचं असतं.